दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। आपल्याला प्राप्त झालेला सत्संग, आपल्याला झालेली संत भेट, तिचं हे दुसरं कारण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे। देवानुग्रह हेतुकम हा पाठ घेतला तर परी जग जेठी करुणा केली, आणि दैवानुग्रह हा पाठ घेतला तर पुण्य फळले बहुता दिसा। विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांना एकदा प्रश्नच निर्माण झाला की मला ही सत्संगती, महान संत पुरुषाची संगती कशी काय लाभली, कोणतं असं मी पुण्य केलं असेल। कोणा पुण्या फळ आले आजी देखिली पाऊले, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना। या माझ्या दिनाचा संतांनी सांभाळ केला हे नारायणा, असं मी कोणतं पुण्य केलं हे काही मला कळत नाही। याचाच अर्थ अगणित पुण्य असेल तरच संत भेट होते, किंवा भगवंताचा अनुग्रह असेल तरच काय होते, संत भेट होते। असो, अगणित पुण्य म्हणा किंवा देवाचा अनुग्रह म्हणा, तुकोबारायांना संतांची काय झाली, भेट झाली। विठ्ठला संतांची भेट झाली, संतांचा सहवास घडला, संत सानिध्य लाभलो, आणि संत सानिध्यामध्ये तुकोबाराय असताना तुकोबारायांनी संत जीवनाचं निरीक्षण केलं, संतांचं जीवन बारकाईनं पाहिलं। याचा अर्थ त्यांनी त्यांचा व्यवहार पाहिला का? नाही, संतांचा व्यवहार पाहायचा नसतो, कारण आपण अज्ञानी असल्यामुळं बहुधा तो संतांचा व्यवहार आपल्याला उलटा वाटण्याचा संभव असतो, कारण अज्ञानी आपण असतो आणि दोष त्यांना देत असतो। विठ्ठला आपण सुद्धा सत्संगती करावी, संतांच्या सानिध्यात राहावं, त्यांची सेवा करावी, त्यांच्याजवळ वास्तव्य करावं, त्यांच्या जीवनाचं निरीक्षण करावं, पण त्यांचा व्यवहार पाहू नये। आपण काय व्यवहार शिकायला गेलो का त्यांच्याकडे? त्यांच्यापेक्षा चांगला व्यवहार आपल्याला येतो असा आपला भ्रम नेहमीच असतोच, लक्षात आलं? ते काही व्यवहार शिकवत नाहीत। व्यवहार शिकवणारे अनेक व्यवहार तज्ञ, व्यवहार कुशल, नीती तज्ञ लोक या जगामध्ये असतात। असो, संत आपल्याला ते देतील जे या जगामध्ये दुसरं कोणी देऊ शकणार नाही, त्यांच्या वाचून जी गोष्ट कोणीच देऊ शकणार नाही, लक्षात आलं? त्याच गोष्टीसाठी आपण संतांच्या जवळ राहायचं असतं। तुकोबारायांनी त्यांच्या बाह्य व्यवहाराचं निरीक्षण केलं नाही। मी सांगतो, संतांचा बाह्य व्यवहार कधी पाहायचा नाही। त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली प्रकरणात शिष्य हा गुरूंकडे शिकल्यानंतर, शिक्षण समाप्त झाल्यानंतर ज्यावेळेस घरी जायला निघतो, गुरूंच्या आज्ञेनं आता गृहस्थाश्रमामध्ये तो नंतर प्रवेश करणार आहे, त्या शिष्याला काही आज्ञा गुरूंनी दिलेल्या आहेत। मोठं लांबलंच काय, गरिबी हटाव याच्यासाठीच म्हटलं थोडंसं सांगतो तिथलं। काय म्हटले ते गुरुजी? म्हटले, हे शिष्या, तू माझ्याजवळ 12 वर्षे 15 वर्षे वास्तव्य केलंस, इथं राहिलास, अगदी 8व्या वर्षी नेऊन घालायची, 8व्या 10व्या वर्षी, आणि 25व्या वर्षाचा तो झाला की मग त्याला घरी जायची अनुमती मिळायची, लक्षात आलं? हे शिष्या, तू माझ्याजवळ राहिलास, माझं सर्व जीवन तू पाहिलेलं आहेस, आता इथून गेल्यानंतर तू माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे त्याचंच काय कर, अनुकरण कर। अस्माकं सुचरितानि तानि त्वया उपास्यानि नो इतरानि। माझ्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याचंच तू काय कर, आचरण कर, नो इतरानि। मी कधी कधी शिव्या सुद्धा देत होतो रागे रागे, म्हणून माझे गुरु शिव्याच देत होते, म्हणून मीही दिल्या पाहिजे, असं आचरण करू नकोस। माझ्यामध्ये जे चांगलं आहे त्याचंच काय कर, आचरण कर। म्हणजे गुरुमध्ये वाईट असतं का? काही नसतं, याला वाटलेलं असतं। विठ्ठला विठ्ठला किंवा प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न असल्यामुळं व्यवहाराच्या दृष्टीनं असेलही एखादा दोष, लक्षात आलं? शास्त्राने सांगितलेलं आहे, मोठमोठे दोष ज्यांना लागत नाहीत त्यांना तो व्यवहारातला सामान्य दोष कसा काय लागेल? त्यांची देहात्मबुद्धीच नसते, मी देह आहे असं भावच त्यांचा नसतो, देह संबंधानं तुम्हाला दिसणारे दोष त्यांच्यावर कसे लादता? आता सांगतो, गुरुनाम गुरु जोग महाराज त्या सांगली सातारा भागामध्ये एकदा कीर्तनाला गेलेले असताना, नाही, मामासाहेब दांडेकर
श्री गुरु मामासाहेब एकदा त्या भागामध्ये कीर्तनाला गेलेले असताना कीर्तन झाल्यानंतर असं बैठक बसल्यानंतर एका माणसाने एक डबी खिशातून काढली आणि मामांच्या समोर धरली. कशाची डबी? कशाची? तपकिरीची. आता तो संप्रदाय एवढा पुढे गेलेला दिसत नाही, पूर्वी होता. त्या संप्रदायाचे अनुयायी होते. कोणत्या? तपकीर संप्रदायाचे. लक्षात. पुढे पुढे अनुयायी मिळाले नसल्यामुळं कदाचित लोप होण्याच्या मार्गावर दिसतोय तो संप्रदाय. बाकीचा तंबाखू बिडी संप्रदाय त्यांना मोठे अनुयायी मिळाल्यामुळं जोमात चालू आहेत ते अजून. लक्षात. त्यावेळेस लोक ओढायचे, अजून कुणी असतील लोक. त्यानं तपकिरीची डबी पुढे गेली. मामासाहेब म्हटले मी ओढत नाही. असं कसं म्हटले? ओढा. ते म्हटले नाही मला सवय नाही, मला व्यसन नाही. असं कसं? तुम्ही स्वतःला मामासाहेबांचे शिष्य म्हणून घेता, जोग महाराजांचे शिष्य म्हणून घेता आणि खुशाल तपकीर ओढत नाही. त्याच्या म्हणण्याचा भाव असा होता की जोग महाराजांना नाकामध्ये एक पिनस नावाचा आजार होता आणि कोणीतरी उपचार म्हणून तपकीर ओढणं त्यांना सांगितलेलं होतं, म्हणून ते रोग दूर व्हावा म्हणून तपकीर ओढत होते. या भल्या माणसानं काय घेतलं जोग महाराजांपासून? जोग महाराज तपकीर ओढत होते म्हणून त्यांच्या सर्व अनुयायांनी शिष्यांनी तपकीर ओढली पाहिजे. जर तपकीर ओढत नसतील तर कसले ते शिष्य, असं त्याचं मत. लक्षात. पण त्यानं हे घेतलं नाही. जोग महाराज एका दिवसात गाथेचं पारायण करत होते. विठ्ठल विठ्ठल. बाह्य व्यवहार पाहायचा नाही. चला, जोग महाराजांचं स्मरण झालंच. आणखी एक घटना सांगतो. गुरुनाम गुरु जोग महाराज मुंबईला गेलेले असताना एका व्यापाऱ्याकडे ते थांबलेले होते. आता जोग महाराज म्हणजे नामांकित मल्ल. लक्षात. आता व्यायाम कोणी करणारा असेल किंवा पूर्वी कधी जरी केलेला असेल त्याला कळेल. दंड आणि बैठक किती काढतात लोक. आताचा सगळ्यात मोठा पैलवान तुमच्या पाण्यातला, किंवा तुम्ही केलेला असेल तर व्यायाम, आणि ते आठवत असेल आपण केला होता कधी कधी. किती? जोग महाराज एका वेळेस 3,500 जोर आणि 3,500 बैठका काढत होते. परत सांगतो कारण विश्वास बसणार नाही लोक. आपले वर्षाचे तेवढे होतात की नाही. 3,500 जोर आणि 3,500 बैठका. त्यामुळे त्यांचा आहार स्वाभाविकच प्रचंड होता. 1.25 किलो लोणी आणि 8 भाकरी नाश्त्याला लागत होत्या. विठ्ठला हे ऐकून घ्या फक्त. आपण फक्त ऐकायचं. ते 1.25 किलो लोणी सुद्धा पाहायला मिळणं भाग्यच म्हणायचं. आणि ते संत झाले, महापुरुष झाले, तरी देखील तो आहार तो राहिलाच ना. देहयष्टी तेवढीच असल्यामुळे त्या शरीराचा आहार तेवढा असणारच. संत झाला म्हणजे त्याने दुसऱ्या दिवसापासून खाणंच बंद करायचंय का? लोकांची समजूत. लक्षात आलं नाही. आमचे बाबा एकच वेळेस जेवतात, त्यांनी मानलेले बाबा, पण करत काहीच नाहीत ना. लक्षात. आता भजन केल्यावर भूक लागेल. काल परवा सांगितलं होतं आम्ही कुठं, लोकांना त्यांनी मानलेला कोणीतरी महाराज त्याचं कौतुक असतं. आमचे महाराज पूर्वेकडे बघूनच जेवतात, या वेळेलाच जेवतात, हेच जेवतात. सूर्यनाडी चंद्रनाडी ही चालू असली तरच जेवतात. म्हणलं जेवल्याशिवाय काही करतो का तो? लक्षात. मनुष्य संत जरी झाला तर त्याच्यात अंतर बदललेलं आहे. शरीर काय बदलणार? तोही नेत्री पाहतो, डोळ्यानेच पाहतो, श्रवणी ऐकतोय, कानानेच ऐकतो, पायानेच चालतो. आपल्यासारखंच सगळं. फक्त जगाकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदललेली असते. अगोदर अज्ञान अवस्थेत जगाला सत्य मानत असतो. आता त्याला ज्ञानदृष्टी त्या संतांनी किंवा श्रीगुरूंनी दिलेली असल्यामुळे त्याला ह्या जगाचं वास्तव स्वरूप कळून आलेलं असतं. शरीरात काही बदल होणार नसतो. म्हणून जोग महाराज संत झाले तरी देखील आहार तोच होता. त्या मारवाड्याकडे थांबलेले होते. सकाळी नाश्त्याची वेळ होती. ते नाश्ता करत होते. तेवढ्यात एक माणूस, या मारवाड्याकडे कोणीतरी संत पुरुष आलेले आहेत म्हणून भेटायला आला. आणि त्याने पाहिलं. काय पाहिलं? 1.25 किलो लोणी 8 भाकरी पाहिल्या. कधी सकाळी 8 वाजताच पाहिल्या. आणि तो लगेच म्हणाला, हे काय संत आहेत का म्हणे? लक्षात आलं का? संत आहेत आणि खुशाल 8 भाकरी आणि 1.25 किलो लोणी खातात. त्याने काय पाहिलं? बाह्य व्यवहार पाहिला. त्यांचं अंतर पाहिलं का? नाही पाहिलं. जोग महाराजांनी उत्तर दिलं तर त्याला तसं. ते खमकेच होते. सगळे महापुरुष असेच आहेत. रोखठोक व्यवहार. कुठं कोण कधी म्हणाला आणि मग त्याला उत्तर द्यायचं आणि कधी बोलायचं, कुठं लिहित बसायचं. ज्ञानेश्वरी लक्षात ठेवा का ह्या भानगडी. विठ्ठला रोखठोक व्यवहार.
जोग महाराज म्हटले, मग तुझं काय म्हणणं आहे? मी संत झालो म्हणून काय गोवऱ्यान शेण खाऊ का म्हटलं. लक्षात आलं? देहाचा आहार आहे तो देहाला लागतो. त्यानं बाह्य व्यवहार पाहिला, संतांचा बाह्य व्यवहार कधी पाहायचा नाही. तुकाराम महाराजांनी संत सहवास केला, संत संगती केली, त्यांच्या सानिध्यात राहिले, त्यांचं निरीक्षण केलं, पण त्यांच्या अंतरंगाचं निरीक्षण केलं, बाह्य व्यवहार पाहिला नाही. आणि मग त्यांच्या अंतरंगात काय दिसलं? तुकोबरायांना, तुकाराम महाराजांना संतांच्या अंतःकरणात वैराग्य दिसलं. तुकाराम महाराजांना संतांच्या अंतःकरणात देवाविषयीचा प्रचंड भाव दिसला, भगवन नामाविषयीची निष्ठा दिसली, स्वधर्म परायणता दिसली, अनेक गुण किती सांगावेत. अनंत गुणनिधींचं दर्शन तुकाराम महाराजांना संतांच्या जीवनात झालं. आणि मग आता स्वभाव आहे कुणाचाही, काहीतरी उत्कट भव्य विशेष असं काही आढळलं की त्याचं वर्णन करण्याकडे मनुष्य प्रवृत्त होतो. जी जी गोष्ट तो पाहतो त्याचं काही वर्णन करत बसत नाही. तर रोज आपण गावात जातो, बाजारात जातो, गावाला जातो, आणि तिथं सगळ्या बघितलेल्या गोष्टी त्या सांगत सुटत नाहीत घरी आल्यानंतर. पण एखाद दिवशी मात्र काहीतरी विलक्षण पाहिलेलं आहे, जगा वेगळंच, ते मात्र घरी आल्यानंतर त्याचं काय करतो मनुष्य? वर्णन करतो. तुकोबरायांचा देखील स्वभाव आहे. तीर्थांना गेले, तीर्थाचं महत्व जाणलं, त्यांना काही अनुभव आला, तीर्थाचं महत्व त्यांनी काय केलं? वर्णन केलं. तीर्थ महिमा प्रकरण निर्माण झालं. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगासमोर उभे राहिले असतील, त्याचं ते सुंदर असलेलं लावण्य असलेलं ते रूप पाहिलं असेल, अभंग वर्णन करावं वाटलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंग निर्माण. त्याप्रमाणे संतांच्या जीवनात अनंत गुणनिधींचं दर्शन तुकोबरायांना झाल्यानंतर तुकोबरायांना देखील संतांबद्दल बोलावं वाटलं. पण केवळ बोलावं वाटलं म्हणजे लगेच बोलता येत असतं असं नाही. आता आज तुम्हाला कोणाला तरी कीर्तन करावं वाटेल म्हणून उद्या लगेच कीर्तन केसरी व्हाल का तुम्ही? लक्षात आलं? ते आता आलंय कीर्तनकार लिहितात महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, ते असतं. आता पूर्वी आम्ही देखील कुस्तीच्या क्षेत्रात होतो, त्यामुळे माहिती आहे आम्हाला केसरी वगैरे ती कुठं असतात ती नाव कुस्तीत. आता ते कीर्तनात काय संबंध आला? काय उचलू टाकायचं लोकांना? ह हेच काय थोडं झालं का? लक्षात तेवढे तरी आपण आहोत का? विठ्ठला आता हे तुमचं चालू आहे, नाही तर आणखी काय फार बोललो असतो. कुठंतरी वाचलं एकाच्या नावापुढं सर्व दर्शनाचार्य, वय फार कमी. म्हटलं आम्ही एका दर्शनाचा अभ्यास करता करता म्हातारा व्हायची वेळ आली, याने सर्व दर्शनाचा अभ्यास कधी केला? पण नंतर कळाला त्या सर्व दर्शन शब्दाचा अर्थ. म्हटलं याने नक्की भारताची यात्रा केली असावी, सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेऊन आला असलं पाहिजे. विठ्ठला कुठून आणतात पदव्या कुणास ठाऊक? लक्षात आलं? ठीक आहे भाऊ, हे संगीताच्या क्षेत्रात संगीत विशारद असते, व्याकरणाच्या क्षेत्रात साहित्याच्या क्षेत्रामध्ये पदव्या मिळतात, विद्यापीठ देतात. पण काही काही पदव्या जगद विलक्षण असतात. कोण्याही विद्यापीठानं देखील विचार केलेला नसतो अशा पदव्या असू शकतात. आम्ही म्हटलो एखादा जर या पदव्यांना एकत्रित करून त्याचा अभ्यास करील तर विद्यापीठ त्याला एखादी पदवी देईल. विठ्ठला केवळ कीर्तन करावं वाटलं म्हणून करता येईल का? नाही. व्याख्यान करावं वाटलं म्हणून करता येईल का? मला वाटलं आता उद्या मृदंग वाजवलाच पाहिजे, घेऊन बसलो, वाजविल का? वाजवता येईल म्हणा, हात असल्यामुळे वाजेल तो, पण कोणी ऐकणार नाही. लक्षात आलं? तुकोबरायांना वर्णन करावं वाटलं, पण त्यांनी विचार केला की आपल्याला वर्णन करावं वाटतंय संतांचं, म्हणून वर्णन करावं वाटतं म्हणून लगेच वर्णन करता येत असतं का? त्याच्यासाठी काय हवं आहे? पहिली गोष्ट, वर्णन करण्याकरिता शब्द सामर्थ्य हवं. तुकोबरायांनी विचार केला, शब्द सामर्थ्य तर आहे आपल्याकडं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्री यत्न करू. आमच्या घरी शब्दरूपी काय आहे? धन आहे, प्रचंड शब्द संग्रह. तुकोबराय म्हणजे साक्षात सरस्वती मातेचाच जणू काही अवतार आहे. त्यांचा जन्मदिवस कधी मानतो आपण? वसंत पंचमीला. पूर्ण भारतभरात जगभरात वसंत पंचमी ही तिथी काय म्हणून प्रख्यात आहे? सरस्वती मातेचा प्रकट दिन. आम्ही गमतीनं म्हणालो होतो एकदा,
वसंत पंचमीचंच कीर्तन आम्हाला सांगितलं होतं कोणी. तुकाराम महाराज म्हणजे मराठी भाषेमध्ये सरस्वतीनं घेतलेला अवतार. विठ्ठला कोणत्याही गोष्टीचं अचूक शब्दात वर्णन करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. पण तरी देखील त्यांनी विचार केला की केवळ शब्द असून उपयोगाचे नाही, त्याच्याकरिता अनुभव हवा. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. नाहीतर मग संतांचा महिमा तो बहु दुर्गम. नाही येथे शाब्दिकाचे काम नाही. कुठे? संत कीर्ती वर्णन करण्यामध्ये. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते असा शाब्दिक की ज्याच्या पुढे एखाद दुसरा शब्द ठेवला रे ठेवला की त्या शब्दाला धरून अस्खलित व्याख्यान करतोय तासन तास, थोडं देखील विषयांतर करत नाही. त्या शब्दाच्या अनुषंगानं तासन तास बोलत राहतो. एवढं शब्द सामर्थ्य ज्याच्यात आहे. व्याकरण न्यायादी ग्रंथांचा ज्याने काय केलेला आहे, चांगल्या रीतीनं अभ्यास केलेला आहे. शब्द सृष्टी ज्याच्या हाती आहे, जे शब्द सृष्टीचे ईश्वर असे कवीश्वर असा कवी आहे तो, पण त्याला देखील संतांचा महिमा कळू शकत नाही किंवा तो यथार्थतेनं वर्णन करू शकणार नाही. मग तुकोबारायांनी विचार केला की संतांचं जीवन हे अतिशय उंच आहे, साधकाच्या भूमिकेतील आहे. तुकोबाराय आपली तुलना करून पाहतात. संतांशी तुलना करावी, संतांच्या सानिध्यात राहावं, त्यांच्या अंतरंगाचं निरीक्षण करावं आणि त्यांच्याशी आपली काय करावी, तुलना करावी. बरोबरी करू नये. बोललेलं लक्षात येतंय का? काय करावी? तुलना करावी. काय तुलना करावी? हे संत किती उंचीवर आहेत, यांच्या ठाई असलेली दया किती प्रगाढ आहे, किती करुणा यांच्या अंतःकरणात आहे जीवमात्राप्रती, नामनिष्ठा किती यांची प्रचंड आहे, आणि मी यांच्या सानिध्यात वर्षानुवर्षे राहतो आहे, त्याच्यातील अंश तरी माझ्यात आलाय की नाही, अशी काय करावी, तुलना करावी. लोक तुलना नाही करत, काय करतात, बरोबरी करतात. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांनी तुलना केली की संत जीवन एवढ्या उंचीवर आहे, एवढं महान आहे, आणि आपण मात्र काय आहोत, अत्यंत खुजे आहोत. पण संतांबद्दल बोलावं वाटतंय, तीव्र भावना आहे, संतांबद्दल बोलायचंय, संतांची कीर्ती वर्णन करायची आहे, संतांचं वर्णन करायचं, आणि मनामध्ये त्याच वेळेस त्याच क्षणाला दुसरीही भावना आहे की संत कीर्ती वर्णनामध्ये काय आहोत, आपण असमर्थ आहोत. आम्ही त्या न्यूनगंड शब्दाची व्याख्या कधी कधी काही गोष्टीचं स्पष्टीकरण करण्याकरिता करत असतो. मानसशास्त्रज्ञांनी केलेली न्यूनगंड शब्दाची व्याख्या सरळ आहे, मराठीत आहे, कळणार नाही हे सांगून सांगतोय. न्यूनगंड म्हणजे नेमकं काय, तर त्यांनी सांगितलं, उपजतच स्वगौरवाची असलेली तीव्र भावना, अंतःकरणामध्ये उपजतच स्वगौरवाची असलेली तीव्र भावना, त्याच्यात धन म्हणजे प्लस अधिक मिळवायचं, काय मिळवायचं, स्वसामर्थ्याच्या उणिवेची जाणीव, त्यातून न्यूनगंड निर्माण होतो. मला माहिती आहे काय कळालं नसेल, पुन्हा सांगतो, मराठीतच होतं. माणसाला माझा गौरव व्हावा ही जी भावना आहे ती उपजत आहे आणि सामान्य नाही, अति तीव्र आहे. लहान मुलाला देखील वाटतं माझा काय व्हावा, सन्मान व्हावा, गौरव व्हावा, सगळ्यांनी माझं ऐकावं, मला मात्र कुणाचं ऐकावं लागू नये,
त्याला काम सांगून पहा लक्षात आलं. आणि याच्या बरोबर जर ही आणखी भावना असेल कोणती, स्वसामर्थ्याच्या उणीवेची जाणीव, म्हणजे आपण या गोष्टीसाठी एवढे समर्थ नाहीत, त्या गोष्टीचा अभाव आपल्यात आहे याची जाण जर असेल तर त्या दोन्ही एकत्र होतात आणि त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि मग नसलेलं दाखवणं सुरू होतं. मला या व्याख्येतील आता उत्तरार्ध महत्वाचा आहे. स्वसामर्थ्याच्या उणीवेची जाणीव. तुकोबारायांना मी संत कीर्ती वर्णन करू शकतो तेवढा मी समर्थ आहे असं वाटत नाही, उलट ते सामर्थ्य माझ्यात नाही याची काय आहे, जाणीव आहे. एक भावना आहे की संतांबद्दल बोललं पाहिजे, अति तीव्र भावना, आणि दुसरी भावना त्याच क्षणाला आहे की संतांबद्दल बोलण्यास आपण योग्य नाहीत. पण या दोन द्वंद्वात्मक या ज्या भावना अंतःकरणात आहे त्या आपण संत वर्णनामध्ये असमर्थ आहोत या भावनेला दाबून तिला अभिभूत करून दुसरी जी भावना आहे की संतांबद्दल बोललं पाहिजे ती भावना काय होते, बलवान होते आणि ती या शब्दांच्या रूपे प्रकट होते की हे संतजन हो, तुम्ही श्रेष्ठ आहात, कृपावंत आहात, मायबाप आहात, ही गोष्ट खरी आहे. तुमची कीर्ती अगाध आहे, ही गोष्ट खरी आहे. तुमची कीर्ती अनेकांनी वर्णन केलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. मला देखील ती कीर्ती वर्णन करावी वाटते, तुमची कीर्ती वर्णन करणं लाभप्रद आहे, ही गोष्ट खरी आहे. पण माझ्यासारख्या पतितानं तुमची कीर्ती काय वर्णन करावी अभंगा. तुम्ही संत माय पावंत, तुम्ही संत माय पाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप पाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा दयाकर, अवतार
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. त्या माय आणि बापाला एकत्र ठेवणं जड जातं आपल्याला अलीकडं. लक्षात आलं? आपण अगोदरच वेगळेच करून टाकतो त्यांना. माय एका भावाकड आणि बाप दुसरीकडे वायली काढून देतात की नाही लोक. त्याचा परिणाम होतो कधी कधी इकडं देखील. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय म्हणतात, हे संतजन हो, तुम्ही मायबाप आहात, कृपावंत आहात, आपली कीर्ती अगाध आहे आणि ती गायलेली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी 18 जणी 18 जणी चहू वेदी. 6 शास्त्र 18 पुराण आणि 4ही वेदांनी आपली कीर्ती काय केलेली आहे, गायलेली आहे. याच लोकात नव्हे तर उभय लोकी कीर्ती ज्यांची. लक्षात आलं का? उभय लोकांमध्ये, दोनही लोकांतरामध्ये आपली कीर्ती गायल्या गेलेली आहे. मी ती गायली पाहिजे. खर तर कीर्तनादिकातून कीर्ती वर्णन करायची कोणाची? देवाची किंवा संतांची. माणसाची काय कीर्ती सांगत बसायची? पण आता कीर्तनच जर त्या कीर्ती वर्णनासाठी ठेवलेले असतील तर बोललेलं लक्षात येत आहे का? हे आम्ही 4-5 वेळेस विचारत असतो. काय बोललेलं लक्षात येत आहे का? कारण परिस्थिती अवघड झालेली आहे. आता कीर्तन म्हणून दुसरंच काहीतरी ऐकण्याची काय लागलेली आहे, सवय लागलेली आहे. आता एक क्षेत्र आहे, इथं एवढं कठोर बोलता येत नाही, पण बोलल्याशिवाय राहत नाही. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची फारशी साधनं आजच्यासारखी उपलब्ध नसल्यामुळं गावोगावी उन्हाळ्याच्या दिवसात यात्रा, म्हणजे तुम्ही ज्याला जत्रा म्हणतात, त्या असायच्या. आणि त्या जत्राला लोकांचं मनोरंजन करण्याची साधनं आलेली असायची. काय म्हणायचे त्याला सांगा, मी विचारणार नाही तुम्हाला तमाशा कसा ठाऊक आहे म्हणून. लक्षात आलं तर तुमच्या कंठापर्यंत, पण बाहेर काय आलं नाही. तुम्हाला वाटलं महाराज विचारतील कसं काय ठाऊक तुम्हाला. मी विचारणार नाही, अगोदर सांगतो. त्या तमाशाला जाणं वाईट की बरोबर, चुकीचं की बरोबर, याचा विचार आज करायचा नाही आहे. एक गोष्ट सांगायची, तमाशाला जाणारा जो प्रेक्षक वर्ग आहे, त्या प्रेक्षकातील एकानं तरी असा विचार केला असेल का हो कधी, चला आज आपण तमाशाला जाऊया, 4-2 ज्ञानोबरायांच्या ओव्या तरी ऐकायला मिळतील. बोललेलं लक्षात येत आहे ना? चला आज आपण तमाशा पाहू, तुकोबरायांची काही अभंग आपल्याला श्रवण करायला मिळतील, काहीतरी 1-2 श्लोक, पुराणातील काही उपयुक्त कथा, संत चरित्र आपल्याला ऐकायला मिळेल. असा जगाच्या पाठीवर तमाशाचा एक तरी प्रेक्षक आढळेल का? अनादी काळापासून, जेव्हापासून तमाशे सुरू झाले असतील, आजच्या तिथीपर्यंत एकही तसा प्रेक्षक आढळणार? तो काय अपेक्षा ठेवतो? निव्वळ मनोरंजनाची. आपण तमाशाला चाललो, तिकीट काढून पाहणार आहोत, तर आपलं पूर्ण काय झालं पाहिजे? मनोरंजन झालं पाहिजे. मला वाटतं तमाशाच्या, कीर्तनाच्या त्या श्रोत्यापेक्षा, कोणत्या? जो कीर्तनातून विनोदाधिकाची अपेक्षा ठेवतो, त्यापेक्षा तो प्रेक्षक कधी श्रेष्ठ आहे. विठ्ठल विषय काय होता कळालं का? हे विचारलं होतं. हे विचारण्याचं कारण काय, तर ते तसं घडतंय जगात म्हणून विचारावं. तुकोबाराय म्हणतात, हे संतजन हो, तुम्ही मायबाप आहात, कृपावंत आहात. मायबाप म्हटल्यानंतर पुन्हा कृपावंत कशाला म्हटलं? मायबाप काय कृपावंत नसतात का? केवळ काय म्हणायचं? तुम्ही मायबाप आहात हे संतजन हो, एवढंच म्हणायचं. पुन्हा कृपावंत त्याला कशाला जोडलं? बरं, माय म्हणायचं किंवा काय म्हणायचं? बाप म्हणायचं. माय हा वेगळा घटक आहे, तो ती स्त्री आहे. बाप हा वेगळा घटक आहे, तो कोण आहे? पुरुष आहे. हे 2 भिन्न घटक आहेत. आता 2 उपमेय एका उपमाना ठिकाणी संभवतात का? उपमान 2 उपमा एकाच वेळी विरुद्ध असलेल्या, मोठा विषय आहे. म्हणून म्हटलं होतं गरिबी हटाव योजना आहे. थोडं सांगायचंय आपल्याला. गोष्ट अशी आहे, गुणात्मक दृष्टीनं इथं माय आणि बाप म्हटले. थोडक्यात सांगतो. संत हे माय आहेत, हे याकरता म्हटलं की आई आपल्या बाळाची जशी काळजी करते, लेकुराची हित वाही माऊलीची चित्त, त्याप्रमाणे संत काय करतात, या जीवरूपी बाळाची काय करतात?
काळजी करतात, त्याचं संगोपन करतात, लालन पालन करतात. आणि पिता जो आहे म्हणजे बाप जो आहे, पिता म्हणण्यापेक्षा बाप जो आहे, कारण बरेच पिते पितेच असतात असं जो बाप आहे तो काय करतो, प्रामुख्यानं त्या बाळाच्या प्रती त्याचं काय कर्तव्य असतं, तो संरक्षण करतो. आई काय करते, लालन पालन करते. बाप काय करतो, त्याचं संरक्षण करतो. प्रमुख गुण त्या बापाचा त्या आपल्या पुत्राप्रती असलेला. अगदी त्याच पद्धतीनं संत हे त्या जीवरूपी बाळाप्रती आईची ही भूमिका बजावतात. आणि अनिष्टापासून त्याचं रक्षण करणं या रूपानं बापाची देखील काय करतात, भूमिका बजावतात. म्हणून संतांना अनेक ठिकाणी स्वतंत्रतेनं मायही म्हटलेलं आहे, स्वतंत्रतेनं बापही म्हटलेला आहे, आणि अनेक वेळेस एकत्रित माय बापही म्हटलेला आहे. विठ्ठल ज्ञानराज माझी योग्यांची माऊली किंवा म्हणती ज्ञानाबाई. आई ज्ञानोबारायांना काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे, माय म्हटलेलं आहे, माऊली म्हटलेला आहे. स्वतंत्रतेनं एका ठिकाणी बाप देखील म्हटलेला आहे. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानोबारायांना किंवा सर्व संतांना एकंदरपणे स्वतंत्रपणे आई म्हटलंय, म्हणजे माय म्हटलंय. स्वतंत्रतेनं काय म्हटलं, बापही म्हटलं, आणि एकत्रितपणे माय बापही म्हटलं. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. 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 सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. 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 सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरिताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांना स्वतंत्रतेनं आई म्हटलंय, स्वतंत्रपणे काही ठिकाणी बापही म्हटलंय, आणि एकत्रितपणे माय बापही अनेक ठिकाणी म्हटलेलं आपल्याला आढळतं. म्हणून तुम्ही संत माय बाप. आणि पुन्हा काय म्हटलं, कृपावंत. याचा अर्थ तुकोबरायांच्या दृष्टीनं आपले जे मायबाप असतात ते कृपावंत नसतात का? हो, नसतात. त्या दृष्टीनं नसतात. कोणत्या दृष्टीनं? कृपा शब्दाचा खरा जो अर्थ आहे त्या दृष्टीनं. विठ्ठला बहुवचनांती प्रत्यय आहे. अनंत कृपा सिंधू म्हणून त्यांना काय म्हटलं, कृपावंत. वतुब मतुब प्रत्यय, वतमत राहत, वानमान असे चालतात. थोडं बहुत धन ज्याच्याकडे आहे तो धनवान, आणि खूपच धन जर असेल तर धनवंत. धनवंतालागी सर्व मान्यता हे जगी. थोडं बहुत भाग्य ज्याचं आहे तो भाग्यवान. खूपच प्रबळ भाग्य ज्याचं आहे तो भाग्यवंत. भाग्यवंत म्हणू तया. लक्षात आलं? अगदी त्याचप्रमाणे थोडी बहुत कृपा ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणायचं? कृपावान. आणि खूपच
कृपेचा सागर जो आहे त्यानं बरं कृपेचे सागर आहेत म्हणून कृपावंत हे बहुवचनांती प्रत्यय आहे. हे कळालं. खूप कृपा त्यांच्या ठाई आहे म्हणून ते कृपावंत हे आम्हाला कळालं. पण कृपा म्हणजे नेमकं काय? कृपा शब्द आपण उलटे अर्थी घेतो. एकच शब्द नाही, बरेच शब्द आहेत. आपलं सामर्थ्यच एवढं मोठं की ते चांगला अर्थ असलेले शब्द आपल्या ताब्यात सापडले काय होऊन जातात, हीन दिन होऊन जातात बिचारे. त्याच्यातला हा एक कृपा शब्द त्याच दृष्टीने आहे. शिष्ट शब्द आहे, बऱ्याच वेळेस सांगत असतो आम्ही. शिष्ट शब्द, शिष्ट शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. वेद प्रामाण्याभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम. वेद प्रामाण्याचा स्वीकार ज्याच्या जीवनात पूर्णपणे आहे त्याला म्हणतात शिष्ट. कोण आहेत शिष्ट? हे संत लोक सर्वजण कोण आहेत? शिष्ट आहे. म्हणून तर त्यांच्या आचाराला शिष्टाचार असं म्हणतात. श्रेष्ठांचा आचार. नेसविल्या विन न पाहे शिष्टू जायचा. मायवणी पापी उघडी केली विपाय ते नेसविल्या विन न पाहे शिष्टू जायचा. श्रेष्ठ माणूस किंवा तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे शिष्टांचे अनुभव आमच्या अंगाला येतील. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ. आपण तो शिष्ट शब्द कोणत्या अर्थी घेतो? तुमच्याकडे कोणत्या अर्थी वापरतात? त्या शिष्ट शब्दाचाही विशिष्ट अर्थ केला आपण. विठ्ठल फुगीर माणसाला शिष्ट म्हणतो. कोणाचं ऐकत नाही, मनमानीच करतो, बोलूच देत नाही कुणाला. त्याला काय म्हणतो आपण? हा शिष्ट आहे. अरे शिष्ट शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे, पण तो शिष्ट शब्द आपल्या ताब्यात सापडला. लक्षात आलं? अनेक शब्द आहेत, किती सांगा. त्यातला कृपा शब्द आहे. कृपा शब्द आपण लिहितो गाडीवर, घरावर. नानांची कृपा गाडीवर असतं कधी कधी. काय अर्थ आहे त्या कृपा शब्दाचा? नानांचे पैसे घरावर असते. आई बाबांची कृपा लक्षात आलं का? त्यांचे पैसे एवढाच अर्थ असतो की नाही. कृपा शब्द तर कुठेही आपण वापरतो, काय सांगताच येत नाही. कृपा करून कीर्तनाला या म्हणजे त्यांनी येणं ही कृपा आहे काय? असं नाही आलं तर काय नाश होऊन जाईल. एकानं तर त्या दुसऱ्याला काहीतरी एक हीन वस्तू मागण्याकरताच कृपा म्हटलंय. कृपा, माझ्यावर कृपा कर. तंबाखू होती, चुनाच नव्हता त्याच्याकडे, शेजाऱ्याकडे दिसला. हा म्हटला त्याला काय? कृपा करून आम्हाला चुना द्या. लक्षात आलं? आता त्यानं चुना देणं हे कृपा आहे का? कुठं वापरला कृपा शब्द? काय आहे कृपा शब्दाचा अर्थ? स्वार्थम अनपेक्ष पर दुःख परहरण इच्छा कृपा. विठ्ठला कोणताही स्वार्थ न पाहता दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याकरिता केलेला यशस्वी प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. कुपुरक्षणे धातूपासून कृपा शब्द तयार झाला. त्याचा प्रमुख अर्थ आहे रक्षण करणं. संत कृपा करतात म्हणजे काय? या अनिष्टापासून आपलं काय करतात? रक्षण करतात. या विकारापासून आपलं काय करतात? रक्षण करतात. या अविद्येपासून, मायेपासून, आपलं काय अज्ञानापासून काय करतात? रक्षण करतात. तो कृपा शब्दाचा काय आहे खरा अर्थ आहे. आणि संतच फक्त कोण आहेत? कृपावंत आहेत. मी आता ती व्याख्या कुठली सांगितली, अगदी तसंच चरण आहे पहा. विठ्ठला 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 विठ्ठला. स्वार्थमानपेक्ष, स्वार्थ न पाहता, करी लाभाविण प्रीती. लक्षात आलं का? ऐशी कळवळ्याची जाती करी, प्रीती करी पण लाभाविण. कृपा शब्दाचा शास्त्रकारांनी तोच अर्थ केला. स्वार्थम अनपेक्ष, स्वार्थ न पाहता त्याचं दुःख दूर करण्याची इच्छा आणि प्रयत्न. विठ्ठला कृपाळू हे तर लक्षणच सांगितलंय संतांचं, मुख्य लक्षण. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपा दान तुम जे मज. एवढे नाही बरं का, एवढे तेवढे नाही. ते एवढे, एवढा शब्द एवढ्या वेळेस म्हटला की ते हेची येत नाही, एवढाच येत आहे पुढं.
आता हा हेची शब्द एवढ्या वेळेस म्हणावं लागेल की तो एवढा शब्द निघून जाईल. विठ्ठला कृपाळू हे प्रमुख लक्षण सांगितलंय संतांच. कृपालुर कृतद्रोहस तितिक्षु सर्वदिहीनाम सत्यसारो नवद्यात्मा समसर्वोपकारकः. भागवतामध्ये संतांची जी प्रमुख लक्षणं सांगितली त्यात अग्रक्रमाला सांगितलंय संत कृपाळू असतात. नवल कृपाळुत्वाचे चित्त जीवीचा जीव जीवीस्युत दुःख हिरोणी सुख देत कृपाद्भुत या नाव अशी काही उभी आहे ना. नाथ महाराजांचं विस्तृत भाष्य आहे. विठ्ठला 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 जेणे आपण या होय दुःख ते परासी न करी निश्चेख. जेणे आपण या होय सुख ते अवश्य करी प्राणी मात्रा. या नाव कृपाळुता हे पहिले लक्षण संत नाथ महाराज म्हणतात. जेणेकरून आपल्याला दुःख प्राप्त होईल हे दुसऱ्याशी न करणं आणि ज्या कोणत्या गोष्टीनं आपल्याला सुखरूपता प्राप्त झाली ती गोष्ट सर्व प्राणी मात्रांसाठी करणं याला काय म्हणतात? कृपाळुता. जे हिताहित दिखती हाणी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. क्षीण हरण करतात, दुःख हरण करतात आणि त्याला सुख प्रदान करतात. ह्या कृतीला काय म्हणतात? कृपा. आणि अशा कृपेनं युक्त आहेत संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू. अहो मग नाही वर्णन करता येतं नका वर्णन करू. पुढा भंग कशाला? पण ती पद्धती आहे. काय सांगू आता संतांचे उपकार नका सांगू. तर सांगता येत नसतील ना सांगू नका. पण पुढे सांगितलंय की नाही? काय वाणू आता न पुरे ही वाणी नका वर्णन करू. पण पुढे वर्णन केलंय की नाही? त्यातून त्यांना हे सांगायचंय की हे जे काही मी वर्णन केलंय हे काही पुरेसं नाही आहे. अजून असे लक्षावधी अभंग लिहावे लागतील तरी संत वर्णन थांबणार नाही. म्हणून म्हणतात काय वाणू आता काय सांगू आता. त्याचप्रमाणे इथं काय मी पतित कीर्ती वाणू. काय हा शब्द मराठी भाषेत अव्यय आहे. अनेक अर्थांनी तो येतो. त्यातला इथं जो अर्थ आहे असमर्थता, दुर्बळता, मी या कामामध्ये सक्षम नाही हे दर्शवितो. काय शब्दाचा प्रमुख तसा अर्थ आहे प्रश्न. तुमचं नाव काय आहे? हा काय शब्दाचा जो प्रयोग केला कोणत्या अर्थी कळतंय ना? मी बोलले कळतंय ना? काय शब्दाचा प्रमुख अर्थ काय आहे? प्रश्न. प्रश्नार्थक बहुधा येतो काय 90% ठिकाणी जवळजवळ. काय शब्द आश्चर्यवाचक देखील आहे. पळतच आला कोणीतरी तिकडून विचारलं काय झालं तिकडं. हा प्रश्न केला होता. त्याने सांगितलं मी साप पाहिला. उत्तर दिलं. केवढा होता? एवढा जाड होता. ऐकणारा काय म्हणतो काय एवढा कुठे असतो का? एवढा पाहिला असेल. लक्षात आलं काय वाटलं त्याला? त्या काय शब्दाचा प्रयोग कोणत्या अर्थी केला? आश्चर्य. कधी कधी खेद दुःख व्यक्त करण्यासाठी सुद्धा काय शब्दाचा काय केला जातो? प्रयोग केला जातो. गावामध्ये एखाद्या सज्जनाच्या पोटी जन्मलेली मुलं पण दुःसंगतीमध्ये जाऊन आपल्या जीवनाचा नाश करून घेत असतील आणि आपल्या वाडवडिलांनी मिळवलेलं नाव त्याची माती जर करत असतील तर त्रयस्थ माणसं त्या मुलांबद्दल काय म्हणतात? काय बुवा ही मुलं आहेत. तिथं काय शब्दाचा उपयोग आहे की नाही? केलाय की नाही? काय ही माणसं आहेत. तो काय शब्द खेदवाचक आहे, दुःखवाचक आहे. आणि काय शब्द हा असमर्थता, दुर्बळता दाखवणार आहे. आता इथं समजा कुणाचं तरी कीर्तन चालू आहे दुसऱ्याचं. मी इथं बसलेलो आहे ऐकायला किंवा टाळ घेऊन उभा असेल. नवनाथ महाराज वाजवतात आणि वाजवता वाजवता त्यांनी सांगितलं मला फोन आलाय, मला अर्जंट जावं लागेल, तुम्ही हा मृदंग वाजवा म्हटले राहिलेलं कीर्तन. माझ्या मुखातून काय शब्द निघेल? मी काय वाजवणार? लक्षात आलं का? म्हणजे मी मृदंग वाजवण्यामध्ये समर्थ नाही. किंवा आता संतोष महाराजांनी सांगितलं आमची परंपरा आहे म्हटले. काय परंपरा? कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराच्या पाठीवर आम्ही एक पोत देत असतो आणि जिथं कीर्तन झालं त्या मठाला एक प्रदक्षिणा करायची असते. मी काय म्हणेल मी काय उचलू? लक्षात मी ते उचलण्यामध्ये काय आहे? दुर्बळ आहे, असमर्थ आहे. तुकोबारायांनी इथं काय शब्दाचा जो प्रयोग केला तो त्या अर्थी केलेला आहे. हे संतजन हो तुम्ही श्रेष्ठ आहात, मायबाप आहात, कृपावंत आहात, तुमची कीर्ती आगाध आहे. पुराणाधिकांनी ती गायलेली आहे. ती कीर्ती वर्णन करणं लाभप्रद आहे. मला देखील कीर्ती वर्णन करावी वाटते. पण माझ्यासारख्या पतितानं ती कीर्ती काय वर्णन करावी? म्हणजे तुमची कीर्ती वर्णन करण्यामध्ये मी दुर्बळ आहे. विठ्ठला काय म्हणून घेतलं तुकोबारायांनी
तुकोबारायांनी स्वतःला पतित का वर्णन करू शकत नाही? तुकोबाराय मी पतित आहे, पतित पतित मी तो त्रिवाचा पतित. लक्षात आलं? स्वतःला काय म्हटलं? पतित. खरंच पतित आहेत का ते? पतित होण्यासाठी काही गोष्टी असाव्या लागतात, तेव्हा शास्त्र त्याला पतित म्हणतंय. 3 गोष्टी, 3 सर्टिफिकेट लागतात, तेव्हा ते स्मृतिकार म्हणतील हा पतित आहे. तुकोबाराय पतित नाहीत, पतित पावन आहेत. एखाद्या पतितानं त्यांचं नाव घेतलं तर त्याचा देखील उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या केवळ नावातच आहे. तरी तुकोबारायांनी काय म्हणून घेतलं? पतित म्हणून घेतलं. पतित होण्यासाठी 2-3 गोष्टी लागतात. आहे का वेळ आपल्याकडे? आहे. एवढं चरण होईल आता. विहितस्य अनुष्ठानान निंदितस्य च सेवनात अनिग्रहाचेंद्रियानाम नरपतनम रच्छति. म्हणून मी सांगितलं या 3 गोष्टी असतील तर मनुष्य पतित होतो. कोणत्या 3 गोष्टी? विहितस्य अननुष्ठानान. विहित शास्त्रानं वेदानं आपल्याला जे करायचं सांगितलंय हे केलंच पाहिजे असं सांगितलंय, ते न करणारा तो पतित होतो. काय सांगितलंय आपल्याला? अहरह संध्यामुपासितो. त्रैवर्णिकांनी रोज रोज काय केली पाहिजे? संध्या. जाऊ द्या आता ती त्रिकाल संध्या, पण आपण वारकरी आहोत तर आपली संध्या काय? हरिपाठ आणि काकडा. कधी कधी केला पाहिजे? सप्ताह नाही, रोज रोज. लक्षात आलं? मग जे करायचं सांगितलं ते न करणारा कोण होतो? पतित होतो. त्याला पतित म्हणतात. निंदितस्यचे सेवनात. आणि जे करू नको, सुराम्मा पिबेत, दारू पिऊ नको, मांस भक्षण करू नको, परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ, असत्य भाषण करू नकोस. जी गोष्ट करण्याला प्रत्यवाय सांगितला, निषेध केला, ती आवर्जून करणारा पतित होतो. कर म्हणून जी गोष्ट सांगितली ती न करणारा पतित होतो. करू नको म्हणून सांगितलेली आवर्जून करणारा पतित होतो. आणि अनिग्रहाचेंद्रियाणाम, इंद्रियांचा निग्रह न करणारा पतित होतो. मला सांगा या 3 पैकी एक तरी गोष्ट तुकोबारायांच्या जीवनात दिसते का? विहिताचं अनुष्ठान दिसतं. वेदानं जे सांगितलं तेच तुकोबाराय करतात. वाचा बोलो वेद वाचा बोलो वेद, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. करो संते केले, 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 करो संते केले. आम्ही वाणीनं कोणत्या शब्दांचा उच्चार करू? ज्या नीती धर्माचा उद्घोष वेदानं केलं त्याच पुनरुच्चारण आम्ही करू. आणि जीवनात वर्तन कसं करू? केले संती केले, ते संतांनी केलं तेच आम्ही करू. मग संतांनी काय केलं? विहितच केलं. वेदमार्गी मुनी गेली त्याची मार्गे चालिलो, त्याच मार्गाने आम्ही निघालेलो आहोत. आणि संत करतील तेच. साच भावे वर्ताया, ते करायसाठीच आम्ही आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, त्यांनी सांगितलं तेच आम्ही करतो. म्हणजे विहिताचं अननुष्ठान दिसत नाही, अनुष्ठान दिसत. पतित होण्याचं पहिलं कारण देखील तुकोबारायांच्या ठाई नाही. निंदितस्यचे सेवनात, ज्या गोष्टीचा निषेध केला त्याचं सेवन दिसतं का? नाही. निंदित एकही गोष्ट तुकोबाराय करत नाही. अनिग्रहाची इंद्रियानाम, इंद्रियांचा निग्रह न करणारा पतित होतो. तुकोबारायांनी इतका इंद्रिय निग्रह कुणातच दिसत नाही. काय खातो आम्ही? कासया सांगा ते. आपल्याला कथा भाग तर माहितच आहे. मेहुणा आला होता कोणाचा? तुकोबारायांचा, जिजाबाईंचा भाऊ. म्हणून जिजाबाईंनी स्वयंपाक केला, दोघांना वाढला. तुकोबाराय खाऊ लागले, तो खाईच ना. जिजाबाईंना आश्चर्य वाटलं, हे कसे खाऊ लागले? भूक लागली प्रचंड. आणि माझा भाऊ तर काही खात नाही, मगाशीच म्हणाला होता भूक लागली म्हणून तर स्वयंपाक केलेला आहे. नंतर जेवायला बसल्या त्यावेळेस कळालं मीठच राहिलंय टाकायचं. मग तुकाराम महाराजांना भांडायला उठल्या. का हो? माझा भाऊ जेवला नाही. वैकुंठवासी गुरुवारी घोले बाबा सांगायचे. जिजाबाई भांडू लागले, माझा भाऊ जेवला नाही. तुकोबाराय म्हटले तो नाश्ता करून आलेला असला पाहिजे. तुम्ही खूपच त्याच्याकडे पाहिलं नाही, जेवतच राहिले. अहो त्याच्यात मीठ टाकायचं राहिलं होतं, कसं काय खाल्लं तुम्ही? त्यावेळेस ते म्हणतात आम्ही कशाची काय खातो? लक्षात यायचं आम्हाला काय नाही, भान नाही. प्रचंड इंद्रिय निग्रह आहे. किंवा ती कुलटा स्त्री दुष्ट पुरुषांनी पाठवली होती त्यावेळेस
विकार हेतो सती विक्रियन्ते येषान्न चेतांसित एव धीराः. विकार उत्पन्न करतील असे विषय जवळ असताना सुद्धा जे धीर पुरुष आपल्या मार्गावरून तसुभरही ढळत नाहीत. तुकोबार आहे. काय म्हटले तिला? जाई ओ तू माते आणि विष्णुदास. वेळच नाही ना आपल्याकडे. लक्षात आलं? नवलं थांबायचंय, फक्त 5 मिनिटे आहेत. याच्यातला कीर्ती शब्द अजून राहिला, त्याचं बघू कधीतरी. विठ्ठला जाय व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसी न हो पराविया नारी रखुमाई समान. आम्हाला परस्त्रिया ह्या कशा आहेत? रुक्मिणी मातेप्रमाणे प्रचंड इंद्रिय निग्रह. पतित होण्याचं एकही कारण तुकोबारायांच्या ठाई उपस्थित नाही, तरी देखील पतित म्हणतात. याचं कारण आहे संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. संतांच्या जवळ गेल्यानंतर अति नम्रतेने राहिलं पाहिजे. अहो, एखाद्या तालुक्याचा अधिकारी असतो, त्याच्या कक्षात सरळ घुसता का? धर्मशाळेत घुसतो तसं, किंवा पाहुण्याच्या घरात आपण जातो तसं नाही. तिथं मोठ्या अनुनय विनय करावं लागतो, आदबीनं जावं लागतंय, साहेब 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 करावं लागतंय. लक्षात आलं? तो काही बोलला तर हसावं लागतंय, हसू नाही आलं तरी. लक्षात आलं? मोठा आदर द्यावा लागतो त्याला, मनात काही का भावना असे ना, मग तिथं मन नम्रता धारण करतो. कुठं? एक क्षुद्र एक तालुक्याचा जिल्ह्याचा कोणी अधिकारी असतो तिथं. आणि संत हे देवपूज्य संत आहेत, देव देखील त्यांची मर्यादा धरतो. मग त्या संतांजवळ किती मर्यादा असली पाहिजे? बहु मर्यादा. अत्यंत मर्यादेने, अत्यंत लीनतेनं, नम्रतेनं तिथं गेलं पाहिजे. तुकोबाराय संत जनांसमोर उभे आहेत आणि ते हा संकेत पाळतात की संतांसमोर मोठ्या लीनतेनं, नम्रतेनं असलं पाहिजे. कायमी पतित कीर्तिवाणू स्वतःला काय म्हणून घेतात? पतित म्हणून घेतात. आता आश्चर्य आहे, पतित लोक सुद्धा स्वतःला संत म्हणून घेतात. तिथं जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. विठ्ठला मी पतित असल्यामुळं आपली कीर्ती मी काय वर्णन करू? कशाची कीर्ती? संतांना त्यांच्या वैराग्या संबंधानं जगात कीर्ती प्राप्त झाली. त्यांनी इच्छा केली नाही कीर्ती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुख त्याची, त्यांची नारायण. त्या नारायणानंच त्यांची कीर्ती सर्व दूर पसरवली. त्यांना जाहिराती लिहावे लागले नाही, मोठमोठे काहीतरी काय म्हणतात त्याला, फ्लेक्स लावावे लागले नाही. लक्षात आलं? त्या आषाढीच्या वेळेस तर गंमतच आहे. आपण वारीला आलो होतो, पांडुरंग कुठेतरी सापडावा लागतो. आषाढी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत जे करतात ते एकही वारकरी नसतात. ज्ञानोबारायण पांडुरंगाचा फोटो कुठेतरी शोधावा लागतो, बारकाईनं पाहिलं तर दिसतो. लक्षात आलं? आपल्याला आपली कीर्ती आपली हातानेच करावी लागते. संतांना ती कीर्ती आपोआप काय झालेली प्राप्त? त्यांच्या वैराग्याची कीर्ती, त्यांच्या भक्तीची कीर्ती, त्यांच्या ज्ञानाची कीर्ती, त्यांच्या त्यागाची, तपस्येची कीर्ती. आणि हे संतजन होती कीर्ती मजसारख्या पामरानं काय वर्णन करावे? कायमी पतित कीर्तिवाणू. आणि हे संतजन हो, तुम्हाला स्वतःचं काहीही प्रयोजन नसताना, कोणताही स्वार्थ नसताना देखील तुम्ही केवळ या जडजीवांचा उद्धार व्हावा म्हणून काय केला? अवतार धारण केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. उद्धार केला जडजीवांचा. आता जड जीव जन बरेच गोष्टी आहेत त्याच्यात. लक्षात आलं? त्यांचा उद्धार केला. उद्धार केला म्हणजे काय केलं? त्यांचं जीवन सुखमय तुम्ही बनवलं, सुखरूप त्यांना बनवलं. बरं, त्या जीवांना सुखरूपता प्रदान करण्याकरिता किंवा त्यांच्या जीवनात सुखरूपता प्राप्त होण्याकरिता, त्यांचं जीवन सुखमय होण्याकरिता तुम्ही कोणती कोणती साधनं अवलंबली? वाढविले सुख, भक्तिभाव, धर्मकुळाचार, नाम विठोबाचे. वाढविले किंवा वाढावया? वाढविले असं त्या गाथेमध्ये आहे, बहुतेक वाढावया असं म्हणतात. असो, या चरणाचा अन्वय 2 रीतीनं करता येतो. वेळ आहे का? संपली असं कीर्तनकार लोक आहेत म्हणून सांगतो. द्वंद्वांते द्वंद्व मध्ये द्वंद्वादौ यत् श्रूयमानं पदम तत्प्रत्येकम अभिसंबंध्यते, असा व्याकरण शास्त्राचा नियम आहे. या 3ऱ्या चरणात वाढविले किंवा वाढावया हे एक पद बाजूला काढायचं आणि प्रत्येक पद त्याला जोडत चालायचं आणि त्या दृष्टीने अर्थ करायचं. एक एक कीर्तन होईल त्याच्यावर. काय केलं संतांनी? सुख वाढविले किंवा सुख वाढावया आले ते वाढविले सुख, किंवा भक्ती वाढविली
किंवा भक्ती वाढावया, भाव वाढावया, धर्म वाढावया, कुळाचार वाढावया आणि विठ्ठलाचे नाम वाढावया. मग कसं त्यांनी वाढवलं हे सांगता सांगता एक एक सप्ताह होईल या अभंग लक्षात आलं. किंवा 2 पद बाजूला काढायची, वाढावया सुख हे 2 पद बाजूला काढायची आणि पुढची प्रत्येक पद त्याला जोडायची आणि त्या दृष्टीने अर्थ करायचा. संतांनी या जगामध्ये सुखाची वृद्धी करण्याकरिता काय केलं? सुख वाढावया भक्ती. भक्तीचा आणि सुखाचा काय संबंध आहे? भावाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? धर्माचा सुखाचा काय संबंध आहे? कुळाचाराचं पालन करण्याचा सुखाचा काय संबंध आहे? आणि विठ्ठलाच्या नावाचा सुखाचा काय संबंध आहे? हे सगळं सांगता येईल. तुम्ही म्हणाल तुमचा इतका वेळ बोलण्याचा काय संबंध आहे? या 3ऱ्या चरणावर 1 सप्ताह करता येईल. विठ्ठला वाढविले किंवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि हे संतजन हो, तुमच्या जीवनामध्ये मला असा एक गुण दिसला किंवा असे गुण विशेष दिसले की जी गुण आम्हाला कुठे आढळली? चंदनाच्या अंगी आढळली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. कैसे तुम्ही जगे संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. विठोबा रघुबाई, जय जय रघुबा रघुबाई, विठोबा 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 रघुबाई. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या अंगी प्रामुख्यानं 3 गुणांचं दर्शन आपल्याला होतं. चंदन हे त्याच्या सानिध्यात येणाऱ्या झाडाला काय देतं? शीतल. म्हणजे चंदन त्याच्या सानिध्यात येणाऱ्याला सुगंध देतं, चंदन त्याच्या सानिध्यात येणाऱ्याला शीतलता देतं आणि त्याच्या सानिध्यात येणाऱ्या झाडांना काय देतं? स्वरूपता प्रदान करतं. अगदी त्याचप्रमाणे संतजन देखील त्या संतांच्या सानिध्यात येणाऱ्याला
कीर्ती रूपी सुगंधाचा काय होतो, लाभ होतो. जशी संतांची कीर्ती अजरामर असते, त्याचप्रमाणे संतांचं सानिध्य ज्याला लाभलं, संत कृपा ज्याला प्राप्त झाली, त्याची देखील कीर्ती अजरामर होते. कीर्तीरूपी सुगंधाची त्याला काय होते, प्राप्ती होते. दुसरी गोष्ट शीतलता, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. तो त्रिविध ताप देखील, तुका म्हणे जाती ताप, दर्शने विश्रांती, ताप निघून जातात. आणि तिसरी गोष्ट सांगितली, स्वरूपता प्राप्त होते. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ, तया लागी किंवा कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदी वैसेविले, बाप रखमादेवर विठ्ठले भक्तादी धले वरदान. त्या चंदनामध्ये असलेले जे हे 3 गुण तुकाराम महाराजांना संतांच्या ठाई आढळले. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन अथवा उद्धरावे जन जड जीव. या अभंगावर काहीतरी मोडकं तोडकं चिंतन करण्याचा या ठिकाणी आपण काय केला, प्रयत्न केला. आरंभाला बोलल्याप्रमाणे आजचा जो दिन विशेष आहे, आज संत श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी आहे. आणि त्याचबरोबर संत कवी असलेले महिपती महाराज ताराबादकर यांची देखील काय आहे, पुण्यतिथी आहे. आणि आपलं भाग्य आहे की या 2 महात्म्यांची पुण्यतिथी, त्यांचा उत्सव आपल्याला पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये भगवंताच्या सानिध्यात, आणि तेही गुरुनाम गुरु बंकट स्वामींच्या या धर्ममंडपामध्ये, भक्ती मंडपामध्ये साजरी करण्याची सुसंधी प्राप्त होते. आपली वेळ तशी झालेली आहे, वेळेला थांबलं पाहिजे. लक्षात आलं का? या ठिकाणी अनेक महाराज मंडळी आहेत. आमचे श्याम महाराज असतील, आता मला सगळ्यांची नावं ठाऊक नाहीत. आमचे प्रवीण महाराज असतील. श्याम महाराजांनी इथं मला वाटतं ज्ञानोबारायांचं चरित्र सांगितलं. त्यांनी ज्ञानोबारायांचं एक चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि चित्रात्मक त्यांनी स्वतः ती चित्र काय केली आहेत, प्रसंगाची रेखाटलेली आहे. आमच्या स्वामीजींकडं ते काय होते, शिकायला, अध्ययन करायला होते. नंतर काही काळ अध्यापन देखील त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यांनी अगदी जीव ओतून त्या प्रसंगाची चित्र काय केली आहेत, रेखाटलेली आहेत. त्यांना जसा भाव स्फुरला त्यावेळेस तसं त्यांचं ज्ञानोबारायांचं चरित्राचं चिंतन या ठिकाणी झालं. आमचे नवनाथ महाराज आहेत, अनेक विद्यार्थी मंडळी आहेत, ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी आहेत. गणेश महाराज आहेत, या महाराजांचं नाव काय मला लक्षात, अमोल महाराज, अमर महाराज देशमुख आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आणि यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होतोय. आमचे आदरणीय संतोष महाराज आपल्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला 5 दिवस पंढरपुरासारख्या क्षेत्रामध्ये राहता येतं, वास्तव्य करता येतं. आणि ती देखील असं तसं नाही, वारीच्या वेळेस तर कुठं कोण भटकेल काय सांगता येत नाही. लक्षात, गोंगड्या बांगड्या काय काय घेतात लोक, काय लक्षात आलं. पण निव्वळ देवाचं चिंतन व्हावं, कथाश्रवण व्हावी, पारायण व्हावं. ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अध्यायांचं 5 दिवसात सगळी ज्ञानेश्वरी शक्य नसल्यामुळे त्यांनी सांगितलं 12वा, 9वा, 15वा, 18वा अध्याय सुद्धा त्याचं पारायण या ठिकाणी केलं गेलं. ते आपल्या सगळ्यांना घेऊन, योजक स्तोत्र दुर्लभ म्हणतात की नाही, सगळ्या गोष्टी जगात सुलभ आहेत, पण योजना करणारा दुर्लभ आहे ना. लक्षात आलं. पण त्यांनी ती योजना केली, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आले. त्यांच्यामुळं आपल्याला 5 दिवस या क्षेत्राचं वास्तव्य घडलं. लक्षात, त्यांना देखील काय केले पाहिजे, धन्यवाद आपण दिले पाहिजे. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी, संतजनांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. म्हणायचे काही, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय